आपण जगभरात बघितलं तर सगळ्यात जास्त केसेस लंग कॅन्सरचे आहेत. 22 लाख न्यू केसेस आणि 18 लाख दरवर्षी डेथ्स हे लंग कॅन्सरमुळे आहेत. मी स्मोक करत नाहीये तरी पण मला लंग कॅन्सर होऊ शकतो. नक्कीच होऊ शकतोय. खूप दिवसापासून खोकला आहे, दम लागतोय, खोकल्यातून रक्त पडतंय, छातीत दुखतंय. कोणताही कॅन्सर ना डायग्नोसिस मध्ये डिले झाला तर वाढू शकतो. काही स्पेशल केस अशा असतात जसं की नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग, त्याचा रिपोर्टला 3-3 आठवडे लागतात. पेशंटसाठी तो रिपोर्ट येई पण आम्हाला ट्रीटमेंटसाठी थांबावं पण लागतं. 2 ते 3 आठवड्यामध्ये स्टेज एवढी चेंज होत नाही. स्टेज 1चं स्टेज 4 होऊ शकत नाही. ओके. त्यासाठी कमीत कमी 6-8 महिन्याचा पिरियड लागतो. स्मोकिंग सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि जो प्रिव्हेंटेबल फॅक्टर आहे. पण आज मी स्मोकिंग बंद केलं, लंग कॅन्सर असेल किंवा ओरल कॅव्हिटी कॅन्सरचं प्रमाण लगेच कमी होत नाही. ते नॉर्मल यायला नॉन स्मोकर सारखं व्हायला 25 वर्ष लागतात. बापरे. पण आता नवीन भरपूर काही लंग कॅन्सरमध्ये गोष्टी आहेत ज्यामध्ये नवीन काही टेस्टिंग पद्धती आहेत. नवीन म्युटेशन आपण कॅच करू शकतो. त्या म्युटेशनसाठी बऱ्याच नवीन थेरपीज अवेलेबल आहेत. सो लंग कॅन्सर टाळण्यासाठी सर्वसामान्य लोकांनी अशा कुठल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. श्वास घेणं इतकं साधं पण किती महत्वाचं. दररोज आपण हजारो वेळा श्वास घेतो पण आपल्या लंग्सची काळजी किती घेतो. आज कॅन्सर की बात मध्ये आपण बोलणार आहोत लंग्स कॅन्सर विषयी, फुफ्फुसांच्या कॅन्सर विषयी, एका अशा आजाराविषयी जो दिवसेंदिवस वाढतोय आणि तरीही वेळेवर ओळखला जात नाही. हा आजार फक्त स्मोक करणाऱ्यांपुरता मर्यादित नाही, तो प्रत्येक श्वास घेणाऱ्या व्यक्तीशी जोडलेला आहे. काय आहेत त्याची सुरुवातीची लक्षणं, लवकर निदान कसं शक्य आहे आणि आपण स्वतःचा धोका कमी कसा करू शकतो, या सगळ्याविषयी जाणून घेण्यासाठी आपण आज आहोत पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर रवी वटेगावकर. गेली 15 वर्षांहूनही अधिक काळ कर्करोगावर उपचार करणारे एक वरिष्ठ ऑन्कोलॉजिस्ट. तर सरळ सुरुवात करूया आजच्या भागाची, कॅन्सर की बात लंग कॅन्सर. डॉक्टर साहेब, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू, आज तुम्ही इकडे आलात आणि लंग कॅन्सर सारख्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. ओके, थँक्यू केयूर. मी हा लंग कॅन्सर टॉपिक पकडलाय ना, तो ॲक्च्युली खूप इम्पॉर्टंट आहे. माझ्या पण खूप जवळचा आहे कारण हा खूप कॉमन कॅन्सर आहे आणि सगळ्यात जीवघेणा कॅन्सर आहे. त्यामुळे त्याबद्दल डिस्कशन करायला मला खूप आवडेल. आता भारतात किंवा जागतिक पातळीवर लंग कॅन्सरचं प्रमाण किती आहे आणि आत्ता तुम्ही एखादी आकडेवारी सांगू शकता का की त्याचं प्रमाण वाढतंय किंवा कमी झालेलं आहे. आपण जगभरात बघितलं तर लंग कॅन्सर सगळ्यात इम्पॉर्टंट कॅन्सर आहे. सगळ्यात जास्त केसेस लंग कॅन्सरचे आहेत. ते 2020चे स्टॅटिस्टिक्स बघितले तर जवळपास दरवर्षी नवीन रुग्ण जवळपास 22 लाखाच्या आसपास नोंदवले गेलेत. बापरे. आणि ते तर ठीक आहे की नवीन रुग्ण लंग कॅन्सरचे जास्तच आहेत. पण आपण मॉर्टॅलिटी म्हणतो की किती पेशंट लंग कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात, तर त्याचं प्रमाण दरवर्षी जगभरात 18 लाख आहे. बापरे. ठीक आहे, म्हणजे 22 लाख न्यू केसेस आणि 18 लाख दरवर्षी डेथ्स हे लंग कॅन्सरमुळे आहेत. बाकीच्या कॅन्सरमध्ये एवढं नसतं. म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर घेतला तर समजा 22 लाख ब्रेस्ट कॅन्सर नवीन केसेस असतील तर त्याची मॉर्टॅलिटी फक्त 5-6 लाख अशी असते. पण लंग कॅन्सरची मॉर्टॅलिटी खूप जास्त आहे. त्यामुळे तो लंग कॅन्सर खूप इम्पॉर्टंट डिसीज आहे. ओके. आणि दुसरी आपण भारताचंच हे जर प्रमाण बघितलं, भारतामध्ये जवळपास दरवर्षी म्हणजे रेकॉर्डेड मोर दॅन 1 लाख लंग कॅन्सरचे न्यू केसेस आहेत. तसं जगभरामध्ये आपण बघितलं तर जवळपास टोटल कॅन्सरचा पर्सेंटेज वाईज बघितलं तर 11% कॅन्सर हे लंग कॅन्सर्स आहेत पॉप्युलेशनच्या. भारतामध्ये हे प्रमाण 6%च आहे कारण भारतामध्ये बाकीचे कॅन्सर्स खूप कॉमन आहेत. ओके. भारतामध्ये न्यू केसेस बघितलं तर लाखभर केसेस नवीन आहेत आणि मॉर्टॅलिटी ऑलमोस्ट सिमिलरच आहे की जवळपास 70-80 हजार मॉर्टॅलिटी लंग कॅन्सर रिलेटेड आहे. आपण नॉर्मली असं बघतो की जो स्मोक करतो त्याला लंग कॅन्सर व्हायचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे असं बरेचदा म्हणतात की स्मोक करू नका, तुला लंग कॅन्सर होईल. पण असंही आहे का की मी स्मोक करत नाहीये तरी पण मला लंग कॅन्सर होऊ शकतो. हो, नक्कीच होऊ शकतोय. कारण लंग कॅन्सर 2 टाईप आहेत मेनली की नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर आणि स्मॉल सेल लंग कॅन्सर. ते नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सरमध्ये जवळपास 80% कॅन्सर आहे ते स्मोकिंग रिलेटेड आहे. ओके. आणि 20% कॅन्सर हे नॉन स्मोकिंग रिलेटेड आहेत. आणि स्मॉल सेलमध्ये बघितलं तर जवळपास मोर दॅन 90% हे स्मोकिंग रिलेटेड आहेत. आणि मोस्ट कॉमन कॅन्सर कुठला आहे लंग कॅन्सर मला तर नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर. ऑलमोस्ट 20-30% कॅन्सर हे नॉन स्मोकिंग पॉप्युलेशनमध्ये होतं. अच्छा. तर नॉन स्मोकिंग पॉप्युलेशन बघितलं आपण तर ना
बरेच लोक ना पॅसिव्ह स्मोकिंग होतं त्यांचं, म्हणजे बाकीचे स्मोक करतात आणि ते एक्सपोज होत आहेत, त्याला पॅसिव्ह स्मोकिंग म्हटलं तर. सो पॅसिव्ह स्मोकिंग पण इम्पॉर्टंट कॅन्सर आहे भारतामध्ये. अच्छा. ठीक आहे. आणि बाकीचे कारण बघितले आपण ना, तर जे नॉन स्मोकर आहे त्यामध्ये, तर त्यामध्ये पोल्युशन आहे. त्यानंतर काही जॉब्स आहेत, ज्या ऑक्युपेशन्स आहेत, त्या ऑक्युपेशनमध्ये काही गॅसेसला एक्सपोज होतात, इंडस्ट्रियल केमिकल्सला एक्सपोज होतात, त्यामुळे पण हे कॅन्सर होतात. ओके. आणि काही म्हणजे छोटं म्हणणं बाकीच्या कम्पेअर टू कोलन कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सरच्या कम्पॅरेटिव्हली लंग कॅन्सर हे खूप कमी लंग कॅन्सर अनुवंशिक असतं, म्हणजे 5% लंग कॅन्सर अनुवंशिक असते. ओके. आता आपण जेव्हा बघतो लंग कॅन्सर स्पेसिफिकली, जेनेटिक्स वेन इट कम्स टू फॅमिली आणि त्यांचे इन जनरल लाईफस्टाईल हे किती इम्पॅक्ट करतात? ओके. सो मी सांगितलं ना, ब्रेस्ट कॅन्सर, कोलन कॅन्सर, ओव्हरी कॅन्सर, हे कॅन्सर म्हणजे ऑलमोस्ट 10% अनुवंशिक, 10 ते 15% अनुवंशिक असतात. लंग कॅन्सरमध्ये हे प्रमाण कमी आहे. लंग कॅन्सर 5% केसेसमध्ये अनुवंशिक असतात, पण डेफिनेटली आहेत. असं नाही की लंग कॅन्सर अनुवंशिक नाहीच असं. दुसरी गोष्ट, बरेच पेशंट मला विचारतात की माझ्या फॅमिलीमध्ये कॅन्सरची हिस्ट्री नाही आणि मलाच मला कसं जेनेटिक कॅन्सर झाला. पण असं नाही की जेनेटिक्स मध्ये फॅमिलीमध्ये ना व्हायलाच पाहिजे असं काही नाही. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की पेशंटच्या फॅमिलीमध्ये म्युटेशन असते, बरोबर, पण त्यांना कॅन्सर होत नाही. आणि ते म्युटेशन खाली त्यांच्या मुलांच्या मध्ये, नातू मध्ये हे होतं, ट्रान्सफर होतं, बट त्यांना होतात कॅन्सर. असं होऊ शकतं, हे रेकॉर्डेड आहे. ओके. आता जेव्हा आपण लंग कॅन्सर बद्दल विचारतोय, तेव्हा लंग कॅन्सरची अर्ली साईन्स कुठल्या आहेत, अर्ली सिम्पटम्स कुठले आहेत? ओके. सो आपण लंग कॅन्सरची लक्षणं पाहिली तर त्यामध्ये खोकला हे खूप दिवसापासून खोकला आहे, दम लागतोय, खोकल्यातून रक्त पडतंय, छातीत दुखतंय, छातीत जे दुखणं आहे ते खोल श्वास घेतल्यानंतर जास्त दुखतं. जर ही लक्षणं पाहिली आपण ना, तर कोणत्याही एखाद्या निमोनियासारखी किंवा ट्युबरक्युलोसिस सारखं पण ते लक्षणं दिसू शकतात. पण ही लक्षणं जेव्हा खूप दिवसापासून आहेत, 15 दिवस, 1 महिना पासून ही लक्षणं आहेत, आणि खास करून त्या पेशंटमध्ये हिस्ट्री आहे स्मोकिंगची, आणि स्मोकिंग हा इम्पॉर्टंट लंग कॅन्सरचा रिस्क फॅक्टर आहे, तर अशा वेळेला आपल्याला लंग कॅन्सर बद्दल शंका घेतली पाहिजे. ओके. सो आता आपण एक्झॅक्टली कसं ओळखावं की हे टीबी नाहीये, हे काहीतरी वेगळं आहे? ओके. सो बेसिकली नुसतं पेशंटची हिस्ट्री घेऊन असं सांगणं कठीण असतं की हे लक्षण लंग कॅन्सरचं आणि हे लक्षण टीबीचं आहे, असं शक्य नसतं. पण आपण सगळ्या गोष्टी एकत्र आपण कोरिलेट करतो. पेशंट थोडा ओल्ड आहे, 50+ आहे, त्यांना एक 20 वर्षापासून स्मोकिंगची किंवा तंबाखूची हिस्ट्री आहे. ते आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये नंबर ऑफ पॅक इयर्स म्हणतो. 1 पॅक इयर म्हणजे काय की रोज 1 पॅकेट ऑफ सिगारेट फॉर 1 इयर असं घेतलं त्याला 1 पॅक इयर म्हणतो. ज्यांना 20 और मोर पॅक इयरची हिस्ट्री आहे, अशा केसमध्ये लंग कॅन्सरचं प्रमाण जास्त आढळतं. सो जे पेशंट स्मोक करतात आणि जे मोर दॅन 20 पॅक इयरची हिस्ट्री आहे, सोबत ही लक्षणं येतात, तेव्हा आपण लंग कॅन्सर बद्दल शंका घेतली पाहिजे. सिमिलरली आपण जर ट्युबरक्युलोसिसचे पेशंट बघितले तर रिलेटिव्हली यंग पेशंट असतात, त्यामध्ये फिवरची हिस्ट्री असते, वेट लॉसची हिस्ट्री असते, प्रोडक्टिव्ह कप असतो. थोड्याशा लक्षणामध्ये आपल्याला फार डिफरन्शिएट नाही करता येत, बट त्यांचं प्रोफाईल डिफरंट असतं. त्यांना स्मोकिंगची फार हिस्ट्री नसते, वेट लॉस प्रिडॉमिनंट असतो. आजकाल काय होतं की आम्ही ट्युबरक्युलोसिसचे पेशंट बघतो ना, टिपिकल जे जुन्या काळामध्ये असायचे, खोकला येतोय, तसे दिसत नाही. यंग हेल्दी पेशंट पण आम्ही बघतो, त्यांना छातीमध्ये पाणी होतं आणि त्यामध्ये ट्युबरक्युलोसिस निघतोय. शॉर्ट हिस्ट्री आहे, खोकला येतोय, बाकी दुसरं काही सिम्पटम्स नाहीत आणि ट्युबरक्युलोसिस येते, किंवा एखादी छोटी गाठ येते आणि त्या गाठीमध्ये ट्युबरक्युलोसिसच्या बॅसिलाय दिसतात. सो बट आपण लंग कॅन्सर आणि ट्युबरक्युलोसिस आपण बघितलं, डिफरन्शिएट करायला तर नुसत्या लक्षणावरून डिफरन्शिएट करणं डिफिकल्ट असतं.
आपल्याला सोबत टेस्ट करायला लागतात. एक्सरे असेल, सिटी स्कॅन असेल, बायोप्सी करून त्यावरती आपण मायक्रोबायोलॉजिस्टकडून ग्रॅमशन, जेडनशन किंवा कल्चरच्या टेस्ट करतो किंवा जीन एक्सपर्टच्या टेस्ट करतो किंवा आपल्याला कॅन्सरची शंका असेल तर ते आपण हिस्टोपॅथॉलॉजीला पाठवतो, पेट स्कॅन करतो. ह्या सगळ्या तपासाच्या शेवटी आपल्याला त्या दोघांमध्ये डिफरन्शिएट करता येते. आता जर का एखाद्याला साधा खोकला असेल आणि जर का त्याने ते 2 वीक 3 वीक मला काय नाही झालं, खोकला आहे, बरोबर. वेदर चेंज झालंय वगैरे वगैरे असं करून जर का त्याला दुर्लक्ष केलं तर तो, आणि जर का ते लंग कॅन्सर आहे तर मग तो आजार त्या फक्त 3-4 वीक्समुळे कितपत वाढू शकतो? सो कोणत्याही कॅन्सरना डायग्नोसिसमध्ये डिले झाला तर वाढू शकतो. बट आम्ही कॅन्सरसाठी 3 वीक म्हणजे खूप मोठा पिरियड म्हणत नाही. ओके. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आम्हाला कॅन्सरचं निदान करताना बायोप्सी केली तर बायोप्सी रिपोर्ट यायला 3 दिवस लागतात. त्यावरती काय आम्ही स्पेशल टेस्ट करतो IHC म्हणून, त्याचा रिपोर्ट यायला 4-5 दिवस लागतात. काही स्पेशल टेस्ट अशा असतात जसं की नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग, त्याचा रिपोर्ट यायला 3-3 आठवडे लागतात. सो काही पेशंटसाठी तो रिपोर्ट येई पण आम्हाला ट्रीटमेंटसाठी थांबावं पण लागतं. पण जर पेशंटला इमर्जन्सी सिम्पटम्स असतील, पेशंटला खूप दम लागतोय, छातीत खूप पाणी झालंय किंवा खूप पेन आहे, तर अशा पेशंटला आम्हाला अर्जंटली ट्रीटमेंट करायला लागते. पण डेफिनेटली 2 ते 3 आठवड्यामध्ये स्टेज एवढी चेंज होत नाही. स्टेज 1चं स्टेज 4 होऊ शकत नाही. ओके. त्यासाठी कमीत कमी 6-8 महिन्याचा पिरियड लागतो. अच्छा. बट कॅन्सरसाठी अशी हे इम्पॉर्टंट आहे की अर्ली डायग्नोसिस झाला तर ना क्युअर रेट्स खूप जास्त आहेत. ट्रीटमेंट सिम्पल राहते, ट्रीटमेंट कमी ड्युरेशनची राहते, कमी खर्चिक राहते आणि रिझल्ट खूप चांगले मिळतात. सो फॉर कॅन्सर अर्ली डायग्नोसिस इज की. आता सिन्स वी आर टॉकिंग अबाउट अर्ली डायग्नोसिस, आता लंग कॅन्सरसाठी काही अर्ली स्क्रीनिंग वगैरे, अर्ली डिटेक्शन टेक्निक्स वगैरे काही अवेलेबल आहेत का, जेणेकरून आपण आधीच त्याला ओळखू शकतो? लंग कॅन्सरसाठी अर्ली डायग्नोसिससाठी टूल आहेत आणि ते खूपच सिलेक्टिव्ह पेशंटसाठी वापरले जातात. मी ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हिस कॅन्सरबद्दल सांगेल. ब्रेस्ट कॅन्सरसाठी कसं आहे की 40 नंतर प्रत्येक स्त्रीनं मॅमोग्राफी करायला पाहिजे. बरोबर. आफ्टर 30 इयर्स पॅप्समियर हे करून सर्व्हिस कॅन्सर अर्ली डायग्नोसिस करू शकतो. अनफॉर्च्युनेटली लंग कॅन्सरमध्ये सर्वांसाठी ही टेस्ट अवेलेबल नाही. पण जे पेशंट 50+ आहेत, ज्यांच्यामध्ये 20 पॅक इयरची हिस्ट्री आहे, अशा पेशंटला आपल्याला एक सिटी स्कॅन असतो ज्यामध्ये रेडिएशन कमी एक्सपोज केलं, त्याला म्हणतात लो डोस सिटी स्कॅन. सो लो डोस सिटी स्कॅन आपण वर्षातून एकदा केला तर लंग कॅन्सरला आपण अर्ली स्टेजमध्ये कॅच करू शकतो. आणि आम्ही केसेस पाहिलेले पण आहेत की लो डोस सिटी स्कॅन नंतर लंग कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट होऊन पेशंट सर्जरी, रेडिएशन कम्प्लीट क्युअर झालेले आहेत. ओके. सो अर्ली डायग्नोसिस खूप इम्पॉर्टंट टूल होणार आहे. करेक्ट. सो असं म्हणतो की आपण प्रिव्हेन्शन हे बेटर दॅन क्युअर असं. सो लंग कॅन्सर टाळण्यासाठी सर्वसामान्य लोकांनी अशा कुठल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे? सो एक्झॅक्टली प्रिव्हेन्शन, लंग कॅन्सर प्रिव्हेन्शन म्हणून नाहीये, बट इन जनरल काही प्रिकॉशन घेतले पाहिजे. त्यामध्ये टोबॅको, अल्कोहोल हे 2 इम्पॉर्टंट कॅन्सरचे कॉज आहेत. मला पहिल्यांदा सांगितलं की आपण लंग कॅन्सरमध्ये ऑलमोस्ट 70 to 80% लंग कॅन्सर बिकॉज ऑफ स्मोकिंग और टोबॅको यामुळेच होतात. तर क्विट स्मोकिंग और टोबॅको हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ॲडिशनली तंबाखू आणि अल्कोहोल दोन्ही एकत्र बरेच कॅन्सर करतात. सो ते 2 मोस्ट इम्पॉर्टंट प्रिव्हेंटेबल फॅक्टर आहेत. ॲडिशनली आपण हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करू शकतो. त्यामध्ये व्यायाम करणे, रोज ॲटलिस्ट 30 मिनिट्स व्यायाम करणं आणि आठवड्यातून 5 दिवस व्यायाम करणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जेवणामध्ये फ्रूट्स, व्हेजिटेबल्स जास्त प्रमाणात असणे, त्यानंतर फॅटी फूड कमी असणं. आम्ही म्हणतो की चिकन, एग्स ओके, बट मटन, पोर्क वगैरे असं ते थोडं जास्त रिस्क राहतं कॅन्सरसाठी. आयडियल बॉडी वेट ठेवायला पाहिजे. रेग्युलर व्यायाम जर सांगितलं तुम्हाला, म्हणजे मी बऱ्याच पेशंटना माझ्या सांगतो की ओके तुम्ही व्यायामाला वेळ नाही, खूप बरेच लोक सांगतात की आम्हाला व्यायामाला वेळ भेटत नाही. ॲटलिस्ट तुम्ही स्टेअरकेस, तुम्ही लिफ्ट न वापरता स्टेअरकेस जरी केलं तरी बऱ्याच पेशंटना ते चांगल्या सवयी लागतात. सो हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करणे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इव्हन आपल्याकडे एवढं नाही, पण बाहेरच्या कंट्रीजमध्ये, वेस्टर्न कंट्रीजमध्ये सन एक्सपोजरमुळे स्किन कॅन्सर होतात. तर सन एक्सपोजर टाळायला पाहिजे. गॉगल वापरणे, कॅप वापरणे, अशा हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्क्रीनिंग रेकमेंडेशन्स.
जे ब्रेस्ट कॅन्सरसाठी मॅमोग्राफी सांगितलं आणि सर्व्हिस कॅन्सरसाठी पॅप्समियर सांगितलं आणि लंग कॅन्सरसाठी लो डोस सिटी स्कॅन ह्या रेकमेंडेड स्क्रीनिंग टेस्ट आहेत. ते आपण त्याबद्दल स्प्रेड केलं पाहिजे आणि त्या फॉलो केल्या पाहिजे. आता स्मोकिंग तसं बघायला गेलं तर खूप जास्त प्रीडॉमिनंट फॅक्टर आहे. टोबॅको म्हणजे स्मोकिंग. येस. आता जर का स्मोकिंग सिसेशन बद्दल आपल्याला बोलायचं असेल तर मग ते काय आहे आणि त्याने किती धोका लंग कॅन्सरचा कमी होऊ शकतो? ओके. सो स्मोकिंग सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि जो प्रिव्हेंटेबल फॅक्टर आहे. पण आज मी स्मोकिंग बंद केलं तर लंग कॅन्सर असेल किंवा ओरल कॅव्हिटी कॅन्सरचं प्रमाण लगेच कमी होत नाही. ते नॉर्मल यायला नॉन स्मोकर सारखं व्हायला 25 वर्ष लागतात. बापरे. बट पहिल्या 5 वर्षामध्ये ते प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं. ओके. पण 0 व्हायला 25 वर्ष लागतात आणि तो सगळ्यात इम्पॉर्टंट. बऱ्याच वेळा काय होतं की माझ्याकडे पेशंट येतात आणि ओरल कॅव्हिटी कॅन्सर असेल किंवा लंग कॅन्सर असेल आणि आम्ही सगळं डायग्नोज करतो आणि पेशंटची तक्रार असते की अरे आम्ही स्मोकिंग करत नाही आणि मग लंग कॅन्सर कसा झाला. पण मी ज्याला त्यांची नंतर हिस्ट्री घेतो त्याला कळतं की पहिले स्मोकर होते ना आता 5 वर्षापूर्वी बंद केले. राईट. सो तो फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे कारण तो कॅन्सर लंग स्मोकिंगमुळे झालेला आहे. आणि स्मोकिंगमुळे जेव्हा त्याची रिस्क पूर्ण 0 व्हायला खूप वेळ लागतो ऍक्च्युली. बरोबर. आता स्मोकिंग बंद करणं तसं पेशंटवर डिपेंड करतं. कारण कसं की अल्कोहोल बंद करताना बऱ्याच वेळेला पेशंटला काय होतं की अंग धरधर विड्रॉल सिम्पटम्स येतात. तसं स्मोकिंगमध्ये नाहीये. स्मोकिंगमध्ये तुमच्या मनाची काय म्हणतात तयारी असणं खूप महत्वाचं आहे. म्हणून आमच्या बुक्स काय सांगतात की तुम्ही एक डेट ठरवा की ज्या दिवशी तुम्ही स्मोकिंग बंद करणार आहे. ती डेट ठरवली आणि तुम्ही ठरवलं की मला स्मोकिंग करायचंच नाही तर ते इझिली पॉसिबल आहे. आणि ज्यांना असे विड्रॉल सिम्पटमची भीती आहे त्यांना आपण निकोटीन गम वगैरे देऊ शकतो. निकोटीन गम मग नंतर त्याचं प्रमाण कमी करणं पॉसिबल होतं. ओके. पण सगळ्यात महत्त्वाचं की स्मोकिंग बंद करण्यासाठी तुमच्या मनाची तयारी असणं खूप महत्त्वाचं आहे. पेशंटनं स्वतःहून ठरवलं पाहिजे मला स्मोकिंग बंद करायचं आणि एक डेट ठरवली पाहिजे. राईट. सो आता आपण स्मोकिंग बद्दल एवढं बोलतोय आणि स्मोकिंग हा इतका प्रीडॉमिनंट फॅक्टर आहे लंग कॅन्सरच्या मागचा. तुम्हाला थोडं त्यात एक्सप्लोर करायला आवडेल. स्मोकिंग आणि टोबॅकोमुळे आपल्या शरीरामध्ये असं काय ट्रेसेस राहतात जे 25 वर्षांपर्यंत त्याला जायला वेळ लागतो? सो स्मोकिंगमध्ये ना मोर दॅन 200 कार्सिनोजन्स आहेत. ज्यामुळे की कार्सिनोजन्स म्हणजे काय की ते बॉडीमध्ये जातात आणि बॉडीमध्ये चेंजेस होतात आणि त्यामुळे कॅन्सर व्हायची शक्यता असते. सो स्मोकिंगमुळे काय होतं की हे बॉडीमध्ये कार्सिनोजन्स रिलीज होतात आणि ते बॉडीवरती बऱ्याच ठिकाणी डॅमेज करतात. आणि हा डॅमेज काही ठिकाणी रिकवर होण्यासारखं असतो, काही ठिकाणी रिकवर होण्यासारखं नसतं. म्हणजे तंबाखूमध्ये काय म्हणतो की आम्ही की ओरल कॅव्हिटी तर खराब होतेच पण त्यासोबत अन्ननलिका पण खराब झालेली असते आणि त्यामध्ये बरेचसे चेंजेस झालेले असतात. त्या चेंजेसला आपल्या मेडिकल टर्ममध्ये म्हणतात फील्ड कॅन्सरायझेशन. त्यामध्ये असे चेंजेस झाले असते की त्यामध्ये थोडेसे अजून म्युटेशन झाले तर त्यामध्ये कॅन्सर तयार होऊ शकतो. सो स्मोकिंगमुळे हे जे बदल झालेले असतात की काही बदल ते कधी पूर्ण ठीक पण होत नाहीत आणि काही बदल ठीक व्हायला बरेच वर्ष लागतात. सो डॉक्टर तुम्ही मला एखादा असं इन्स्टन्स सांगू शकता का की ज्याच्यात नवीन ट्रीटमेंट्समुळे किंवा नवीन अडव्हान्सेसमुळे लंग कॅन्सर ट्रीटमेंटमधल्या एखाद्या पेशंटचं आयुष्य वाढलं, एखाद्या पेशंटचं आयुष्य जे खूप कमी होतं अदरवाईज ट्रीटमेंटच्या ऐवजी ते वाढलं? ओके. सो जेव्हा आम्ही ट्रेनिंग घ्यायचो त्याला ॲडव्हान्स स्टेजमध्ये लंग कॅन्सरचे पेशंट आले की ॲव्हरेज आयुष्य त्यांना आम्ही सांगायचो की 8 महिन्यात 1 वर्ष असेल आणि किमोथेरपी द्यायचो तर ते आयुष्य 1-1.5 वर्षापर्यंत वाढायचं, मॅक्सिमम 2 वर्षापर्यंत वाढायचं आणि आम्ही पेशंट लूज करायचो. पण आता नवीन भरपूर काही लंग कॅन्सरमध्ये गोष्टी आहेत ज्यामध्ये नवीन म्युटेशन आपण कॅच करू शकतो. नवीन काही टेस्टिंग पद्धती आहेत, NGS आहे, फिश मेथड आहे, या RT-PCR मेथड आहे. या मेथडमधून आपण ना लंग कॅन्सरमध्ये काही नवीन म्युटेशन आपण कॅच करतो आणि त्या म्युटेशनसाठी बऱ्याच नवीन थेरपीज अवेलेबल आहेत. जसं की काही कॉमन म्युटेशन सांगेल की EGFR, अल्क्रॉस हे जे म्युटेशन्स असतात ना त्यासाठी टॅबलेट पण अवेलेबल आहेत आणि त्या टॅबलेट घेतल्यानंतर रोज एक टॅबलेट घ्यायची आणि त्या टॅबलेटनं लंग कॅन्सर कंट्रोलमध्ये वर्षानुवर्ष राहू शकतो. म्हणजे मी काही एक्झाम्पल देईल की असे पण पेशंट होते की जे पेशंट 65-70 एजचे जे कुठल्याच टेस्टसाठी किंवा ट्रीटमेंटसाठी फिट नव्हते पण त्यांचं आपण टेस्ट करून पेशंटला कॅन्सर डायग्नोज केलं. त्यानंतर आपण NGS पाठवून त्यामध्ये आपल्याला एक म्युटेशन मिळालं आणि त्यासाठी आपण टॅबलेट चालू केले. पेशंटचं एज 70 असेल आणि फिट पण नव्हते पण त्या टॅबलेट नंतर
आजार कंट्रोल झाला आणि तो त्या कंट्रोल असं 3 वर्ष 5 वर्ष पण असा दिसतो. असं टिकतो. आणि असे आमच्याकडे बरेच एक्झाम्पल आहेत. इवन काही पेशंटसाठी तर आमच्यासाठी काही अशा आम्हाला सांगण्यासारख्या स्टोरी आहेत. जसं की सुरुवातीला आम्ही पेशंटला किमोथेरपी दिले, ह्या टेस्ट केल्या नव्हत्या आणि किमोथेरपी दिल्या आणि किमोथेरपी देऊन आम्ही पेशंटची आता ट्रीटमेंट थांबवायच्या स्टेजला पोहोचलो. तेव्हा मी नवीन टेस्ट रिपीट केल्या आणि त्यामध्ये आम्हाला नवीन म्युटेशन मिळालं आणि त्या म्युटेशनच्या आम्ही टॅबलेट चालू केले आणि त्या टॅबलेटवरती पेशंट 5 वर्ष एंड स्टेजला जाऊन 5 वर्ष पुढे आम्ही त्यांना जगवलं. पुल ऑन करू शकलो. वाव. सो असे पण काही एक्झाम्पल आहेत. सो लंग कॅन्सरमध्ये नवीन ट्रीटमेंटसाठी खूप ऑपॉर्च्युनिटी आमच्याकडे मिळालेले आहेत आम्हाला. की पूर्वी कसं होतं की लंग कॅन्सर ॲडव्हान्टेज म्हणजे की फक्त किमोथेरपी हा ऑप्शन होता. आता माझ्याकडे टार्गेट थेरपीज आहेत, टार्गेट थेरपी इंजेक्शन टॅबलेट आहेत, इम्युनोथेरपीज आहेत. त्या इम्युनोथेरपी टार्गेट थेरपीमध्ये कसं की साईड इफेक्ट खूप कमी असतात आणि फायदा खूप सुंदर असतो. अनफॉर्च्युनेटली हा फायदा सगळ्याच पेशंटला मिळत नाही, पण ज्यांना हा फायदा मिळतो त्यांचं आयुष्य ना खूप त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ खूप चांगल्या प्रकारे सुधारतं आणि आयुष्य पण बऱ्यापैकी आम्हाला वाढवता येतं. म्हणजे टार्गेटेड थेरपी म्हणजे बेवासी जुमाब वगैरे जे आहे ते सगळं. टार्गेट थेरपीमध्ये काही गोळ्या पण असतात आणि काही इंजेक्शन. ते बेवासी हे इंजेक्शन आहे, तसं गोळ्या पण आहेत, इंजेक्शन पण आहेत. ओके. सो इन जनरल असं म्हणायला हरकत नाही की जसं जसं आपण पुढे जातोय आपण लंग कॅन्सरला किंवा कॅन्सरच्या पॅटर्नला ओळखतोय आणि सायंटिफिक ॲडव्हान्सेस जे होत आहेत त्यामुळे इट्स अ गुड थिंग की आपल्याला लोकांना किंवा पेशंट्सना आयुष्य जास्त देता येत आहे. पण ॲट द सेम टाइम त्याचं जे प्रेसिडेंट आहे, त्याचं जे प्रमाण आहे ते पण साईड बाय साईड वाढतच आहे. बरोबर, राईट. प्रमाण वाढण्याचं कारण भरपूर आहेत. की एकतर आपल्या भारतामध्ये आपलं आयुष्यमान पण प्रत्येकाचं वाढतंय. राईट. त्यानंतर जे रिस्क फॅक्टर आहेत, स्मोकिंग पर्सेंटेज वाढायला लागलेला आहे, पोल्युशन वाढतं, त्यामुळे कदाचित हा लंग कॅन्सरचा इन्सिडन्स वाढतोय. हे इन ॲडिशन आपल्याला डायग्नोस्टिक मॉडलिटी खूप इम्प्रूव्ह झालेत. म्हणजे सीटी स्कॅन इझिली ॲक्सेसिबल झालाय, पेट स्कॅन इझिली ॲक्सेसिबल झालाय. लोक अवेअर झालेत, लवकर पेशंट तपासण्या करून घेतात, त्यामुळे डायग्नोसिसचं रेट पण खूप इम्प्रूव्ह झालेलं आहे. त्यामुळं ह्या सगळ्या फॅक्टर ओव्हरऑल बघतात, त्यामुळं कॅन्सरचं प्रमाण वाढलंय, लंग कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. तसंच ट्रीटमेंटमुळे काय होतं की ट्रीटमेंटमुळे पण ना बरेच पेशंट क्युअर होत आहेत. बरेच पेशंटचं आयुष्य जे 6 महिने 1 वर्ष होतं ते 3-5 वर्ष वाढल्यामुळे काय होतं की एका वेळेला आपण कॅन्सरचे पेशंट खूप पाहतोय. बरोबर. सगळ्याचाच इफेक्ट असा होतो की आपण कॅन्सरचे रुग्ण भरपूर पाहतोय. राईट. सो थँक्यू सो मच डॉक्टर साहेब, तुम्ही इकडे आलात, इतकी दिलखुलास आणि इन्फॉर्मेटिव्ह चर्चा केली आणि खूप खूप मजा आली. आय एम शुअर हा पॉडकास्ट बघितल्यानंतर, ह्या सगळ्या प्रश्नोत्तरांना बघितल्यानंतर ज्यांना लंग कॅन्सरबद्दल थोडं माहिती आहे किंवा अजिबात माहिती नाही आहे त्यांच्या ज्ञानात खूप भर पडणार आहे. आणि बऱ्याचशा लोकांना आपण जे आता इकडे एज्युकेशन दिलेलं आहे त्याचा फायदा होणार आहे. नाही, नक्कीच. कसं आहे की हा माझ्या जवळचा पण टॉपिक आहे आणि आम्ही बरेच पेशंट बघितले की ज्यांना अवेअरनेस नसल्यामुळे पेशंट डॉक्टर पण पोहोचतच नाही. तर आपल्या ह्या डिस्कशन नंतर जर काही पेशंट असे असतील की ज्यांना खूप भीती होती किंवा त्यांचं असं असेल की नाही आता आम्हाला घरी घेऊन जायचं आहे आणि त्या काही पेशंटमधले जर काही पेशंट जर आपण जास्त दिवस जगू शकलो, कोणत्याही डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत असेल आणि ती ट्रीटमेंट सक्सेसफुल झाली आणि त्यांचं आयुष्य वाढलं, तर ऍक्च्युली हा पॉडकास्ट सक्सेसफुल होईल असं मला वाटतं. ग्रेट. थँक्यू सो मच डॉक्टर, इथे आल्याबद्दल आणि आपल्याशी दिलखुलास चर्चा केल्याबद्दल. तुम्हा सर्वांचं पण खूप खूप स्वागत इथपर्यंत हा पॉडकास्ट बघितल्याबद्दल. जसं डॉक्टर म्हणाले की एक जरी पेशंट आमच्या ट्रीटमेंटमुळे 2 दिवस जास्त जगू शकला तर आमचं ज्ञान आणि आम्ही त्याच्याबद्दल जी इफेक्टिव्ह ॲक्शन घेतली आहे ती सक्सेसफुल झाली असं म्हणता येईल. तर प्लीज हा शेअर करा व्हिडिओ सगळ्यांबरोबर, तुमच्या नातेवाईकांबरोबर, तुमच्या मित्रांबरोबर आणि फॅमिली मेंबर्सबरोबर व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये शेअर करा. आणि लंग कॅन्सरचं अवेअरनेस हे समाजात वाढवण्यासाठी MOCची मदत करा. आम्ही असे पॉडकास्ट कॅन्सर रिलेटेड आणि कॅन्सरशी निगडीत लवकरात लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तुमचं सर्वांचं पुन्हा पुन्हा खूप 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 धन्यवाद इथपर्यंत राहिल्याबद्दल आणि ही चर्चा ऐकल्याबद्दल. थँक्यू. धन्यवाद.